T20 वर्ल्ड कप मध्ये सध्या सुपर 8 फेरी सुरू आहे। या फेरीमध्ये ब गटामधली सिच्युएशन आता अधिक इंटरेस्टिंग झाली आहे, कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चोकर्स म्हणून ओळखला जातो। आता चोकर्स म्हणजे काय तर संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करून मोक्याच्या क्षणी किंवा सामन्यांमध्ये कच खायची हा दक्षिण आफ्रिकेचा इतिहास आहे। परंतु यंदाचा वर्ल्ड कप हा याला अपवाद ठरलाय। साखळी फेरीतले 4 आणि सुपर 8 मध्ये इंग्लंड आणि अमेरिकेविरुद्ध 2 विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे। परंतु सगळं काही सोपं झालं तर मग तो दक्षिण आफ्रिकेचा संघ कसला नाही का। आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये बहुतांश सामने हे दक्षिण आफ्रिकेने अटीतटीच्या लढतीत जिंकलेले आहेत आणि या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 4 गुण जमा झाले असले तरीही रन रेट त्यांचा शत्रू ठरू शकतो। वेस्ट इंडिजनं अमेरिकेवर 9 विकेट्सनं विजय मिळवत ब गटाची शर्यत रंगतदार केली आहे। वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोघांचेही सध्या प्रत्येकी 2-2 गुण आहेत, परंतु 1.814 रन रेटसह वेस्ट इंडिज सध्या आफ्रिका आणि इंग्लंडपेक्षा वरचढ आहे। ब गटात सुपर 8 मध्ये इंग्लंड अमेरिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळेल। या सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवला तरीही ते आफ्रिकेच्या वर जाऊ शकतात, कारण रन रेटच्या बाबतीत इंग्लंड दक्षिण आफ्रिकेला सहज मात देऊ शकतं। दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजचं तगडं आव्हान असणार आहे। हा सामना आफ्रिकेनं जिंकला किंवा पावसामुळे हा सामना रद्द झाला तरीही आफ्रिकेचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल। परंतु यदा कदाचित हा सामना जर आफ्रिकेनं गमावला तर पहिले 6 सामने जिंकूनही त्यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपू शकतं। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदा चोकर्स हा आपला टॅग मोडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।